नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून ई-केवायसी करण्यासंदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय जाहीर केला आणि त्या संदर्भात लाडकी बहीण योजनेची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती सुद्धा तुम्हाला ई-केवायसी करण्याचा टॅब दिलेला आहे। लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी कोणत्या वेबसाईटवरती करायची त्या संदर्भात शासन निर्णयामध्ये वेबसाईट दिलेली आहे। तो शासन निर्णय डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। त्याचबरोबर ती लिंक सुद्धा ई-केवायसीची जी लिंक असते ती लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। त्यावरती क्लिक करून तुम्ही डायरेक्ट ई-केवायसी करू शकता। आता ई-केवायसी करत असताना त्या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा एक मुद्दा त्याने स्पष्ट सांगितलाय की ई-केवायसी करत असताना ज्या पद्धतीने आपण स्वतःचा आधार कार्ड नंबर टाकून OTP टाकतोय त्याच पद्धतीने तुम्हाला पती किंवा वडील यांचा सुद्धा आधार कार्ड नंबर टाकून त्या ठिकाणी तुम्हाला ई-केवायसी पूर्ण करायची आहे। अनेक YouTube व्हिडिओमध्ये तुम्हाला ई-केवायसी कशी करावी असं व्हिडिओ तुम्हाला त्या ठिकाणी मिळतील, काही काळजी करू नका। परंतु एक लक्षात ठेवा, 2 दिवस आणखी त्या साईटवरती काम सुरू आहे। तुम्हाला OTP एरर हा एक मेसेज तुम्हाला त्या ठिकाणी येतोय। कधी कधी OTP येतो पण लेट येतोय, कधी कधी कॅप्चा दिसत नाही, अशा अनेक अडचणी त्या ठिकाणी आहेत। माझं तर एक मत आहे की कोणीही घाई करायचं नाही। तुम्हाला तब्बल 2 महिने, किती 2 महिने त्या ठिकाणी ई-केवायसी करण्यासाठी मुदत दिलेली आहे। त्यामुळे काळजी करायचं कारण नाहीये। मी सुद्धा त्या संदर्भात अधिकृतपणे व्हिडिओ टाकणार आहे। ती व्हिडिओ आल्यानंतर तुम्ही ई-केवायसी केली तरीही तुम्हाला चालणार आहे। घाई करू नका, काही काळजी करू नका, चुकीच्या पद्धतीची माहिती भरून तुम्ही फॉर्म सबमिट करू नका। तुमचे पैसे थांबलेले आहेत, ते चालू होतील। ई-केवायसी लेट झाले, लोकांना पैसे मिळणं सुरू झाले तरी सुद्धा तुम्हाला राहिलेले पैसे मिळतील, काळजी करायचं कारण नाहीये। आता प्रश्न असा आहे की ज्या लाभार्थ्यांचे पती वारलेले आहेत त्या ठिकाणी कोणाचा आधार कार्ड नंबर टाकायचा हा एक प्रश्न। त्याचबरोबर ज्यांचे वडील सुद्धा वारलेत त्यांनी कोणाचा आधार कार्ड नंबर टाकायचा हा सर्वात महत्त्वाचे 2 महत्त्वाचे पॉईंट शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे सांगितले। त्या ठिकाणी त्यांनी ते थोडक्यात सांगायला पाहिजे होतं की बाबा असं असं असेल तर असं असं करायला पाहिजे। पण ज्या महिलेचं वडील सुद्धा नाहीयेत, पती सुद्धा नाहीयेत, अशांनी काय केलं पाहिजे तर त्या ठिकाणी तुमच्या रेशन कार्डतील प्रमुख व्यक्तीच्या नावाचा जो आधार कार्ड नंबर असतो तो तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा आहे। बघा मी काय म्हणतोय, रेशन कार्डमधील प्रमुख व्यक्तीचा आधार कार्ड नंबर टाकून तुम्हाला ई-केवायसी करायची आहे। म्हणजेच तुम्ही या अगोदर उत्पन्नाचा दाखला कोणाचा दिला होता त्या व्यक्तीचा आधार कार्ड नंबर त्या ठिकाणी टाकायचा आहे। काही अंशी बघा, काही अंशी काय झालंय, त्यावेळेस फॉर्म भरताना सरसकट कोणाचाही उत्पन्न दाखला जोडला होता। तुम्ही काही कधी लाभार्थ्यांनी स्वतःचा सुद्धा उत्पन्न दाखला जोडला होता, आई वडील पती असून सुद्धा, कारण त्यावेळेस जे काही कागदपत्र अपलोड करू ते ॲक्सेप्ट करून फॉर्म सबमिट होत होता। पैसे सुद्धा आत्तापर्यंत चालू आहे, 11 हप्ते त्यांना आलेले आहेत। अशा लाभार्थ्यांनी काय केलं पाहिजे तर त्या लाभार्थ्यांनी काय केलं पाहिजे का कुटुंब प्रमुखाचा आधार कार्ड नंबर तुम्हाला टाकायचा आहे, पती किंवा वडील हयात नसतील तर, आणि दोघांपैकी जर एक कोणतरी असेल तर त्याचं टाकायला काही हरकत नाहीये। लक्षात ठेवा मी काय म्हणतोय, समजून घ्या। आता दुसरा महत्त्वाचा विषय असा आहे की अशी काही महिला आहेत की त्या महिलाच्या रेशन कार्डमध्ये फक्त सिंगल नाव आहे। ठीक आहे, मी म्हणलो का बाबा रेशन कार्डच्या जे नावं आहेत त्यांनी टाका, म्हणजे प्रमुख व्यक्तीचं। काही रेशन कार्ड धारकांमध्ये ती महिला एकटीच आहे, एकल महिला आहे, मग त्यांनी काय केलं पाहिजे तर त्यांनी स्वतःचा आधार कार्ड नंबर त्या ठिकाणी टाकायचा आहे। लक्षात ठेवा, कदाचित तो फॉर्म सबमिट होणार नाही तर त्याच्यासाठी आम्ही सुद्धा शासन दरबारी सांगितलं की सर तुम्ही जे काय ते स्पष्टपणे सांगा, पण मिळालेल्या माहितीप्रमाणे असं सांगितलं की बाबा असं असं करा होईल, पण प्रात्यक्षिक ज्यावेळेस करायला जाऊ त्यावेळेस अडचण जर आली तर नक्की मला कमेंट्समध्ये सांगा। आपण नक्कीच सरकारशी विभागाशी संपर्क साधून तो प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लावण्याचा प्रयत्न करूया। अशा पद्धतीने YouTube व्हिडिओच्या माध्यमातून ई-केवायसी कसं करायचं असं सांगण्यात येतंय, व्हिडिओ सुद्धा आहेत, परंतु असे जे बारीक बारीक प्रश्न आहेत ते लाभार्थ्यांचे आहेत, ते सॉल्व्ह होणं खूप गरजेचं आहे। सांगितल्या पद्धतीने करा, नक्कीच तुमचा त्या ठिकाणी ई-केवायसी पूर्ण होईल। तरी सुद्धा ई-केवायसी करत असताना कोणतीही अडचण असेल, बघा मी काय म्हणतोय, कोणतीही अडचण असेल तरी सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। त्यावरती आपण नक्कीच नवीन व्हिडिओ बनवून तुमचा प्रश्न त्या ठिकाणी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आहे। अशा पद्धतीने लाडकी बहीण योजना ई-केवायसी आपल्या वडील किंवा पती यांचा आधार कार्ड अपलोड करताना किंवा कोणाचा करावा किंवा कोणीच नाहीये काय केलं पाहिजे या संदर्भात या ठिकाणी मी गाईड केलंय, मार्गदर्शन केलंय। व्हिडिओ महत्त्वाची वाटत असेल, इम्पॉर्टंट असेल, उपयुक्त असेल, इतरांना त्याचा फायदा होत असेल तर आणि तुम्हाला आवडले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, इतरांना शेअर करा। भेटूया पुढील व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।